नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात आपण? मी मनीषा स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा विषय आपला तुम्ही थंबनेल पाहून समजून घेतलंच असेल की सगळ्यांची आज बऱ्याच जणांची प्रॉब्लेम आहे, ती आहे आपली डार्क नेक। तर ही समस्या बऱ्याच जणांना होत आहे। आपण त्वचेची काळजी घेतो, चेहऱ्याला पूर्णपणे आपण व्यवस्थितपणे बघतो, फेस वॉश करतो 2 टाइम, साबणाने स्वच्छ करतो, क्रीम लोशन मलम काय आहे ते इतर नको ते रोज वॉटर फेस वॉश फेस पॅक सगळं आपण यूज करतो स्किनवरती, पण आपण आपल्या नेकला विसरतो। तर हे प्रॉब्लेम ती टॅनिंगची असेल किंवा तुम्हाला उन्हामुळे धुळीमुळे ऑइली स्किनमुळे किंवा दुसऱ्या काही कारणामुळे ती त्वचा जर तुमची खडबडीत रखरखीत ब्लॅक झाली असेल तर ती आपण घरगुती उपचाराने किंवा एखाद्या मेडिकल क्रीमने ती आपण बरी करू शकतो। जर तुम्हाला थायरॉइड पीसीओडी पीसीओएस किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्यामध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य असते। तर आज मी तुम्हाला याबद्दलच थोडीशी आपली घरगुती टिप्स जे माझ्या अनुभवावरून सांगणार आहे। मी स्वतः ते केलेले आहेत आणि ते तुमच्याशी शेअर करणार आहे। तर तुम्ही ही उपाय करून आपल्या मानेला व त्वचेची काळजी घेऊ शकता व एक सुंदर आणि ब्राईट असा लुक आपल्या स्किनला व आपल्या नेकला देऊ शकता। तर चला तर ते उपाय कोणते आहेत जाणून घेऊया आपण। पण त्याआधी सर्वात आधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट शेअर करायला विसरू नका। तर चला आपण ते उपाय जाणून घेऊया। सगळ्यात अगोदर आपण घरगुती उपाय पाहणार आहोत। तर घरगुती उपायमध्ये मी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट लावून देत आहे आणि त्यावरती थोडीशी मी माहिती सुद्धा दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर त्यामध्ये तुम्ही जाऊन ते इन्ग्रेडियंट्स वगैरे तुम्ही चेक करून यूज करू शकता, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम आपण एक तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ तर मी त्या दिवशी पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की स्किनसाठी खूप त्याचे बेनिफिट्स आहेत। तर तांदळाचं पीठ आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्ही दही मिश्र करून हे पेस्ट तुम्ही मानेवरती लावायचे, आठवड्यातून 1 वेळेस लावून थोडंसं हळूहळू रब करत त्याला घासून चोळून धुवून घ्यायचं आहे आणि त्यावर छानपैकी ॲलोवेरा जेल किंवा तिळाच्या तेलाने आपण मालिश करायची आहे। आणि ते तसंच दुसरा उपाय आहे की बेसन दही आणि हळदीमुळे स्किन टॅनिंग सन टॅनिंग जायला कितीही टॅनिंग असू द्या ती टॅनिंग निघण्यासाठी खूप उपयुक्त असते हळद। आणि घरची वाटलेली हळद असेल तर खूपच चांगली। घरची म्हणजे आपण जी हळदीची खूंब वगैरे घेऊन आपण घरून म्हणजे गिरणीतून वाटून वगैरे आणतो ती हळद घेतली तर खूप बेटर राहील, कारण की त्या हळदीमध्ये कोणते कलर व इतर इन्ग्रेडियंट्स मिक्स नसते, त्यामुळे आपल्याला ओरिजिनल ती हळद वापरायला मिळाल्यास खूप छान त्याचे बेनिफिट्स होतात। तर ती हळद दही बेसन हे मिश्रणसुद्धा तुम्ही जर मानेवरती लावून आठवड्यातून 1 वेळेस जर तुम्ही मसाज करून स्किनला छानपैकी 5-10 मिनिट राहू द्यायचं आणि नंतर वॉश करायचं। हे छोटे छोटे आपले टिप्स आहेत, घरचे आहे ते। आणि मग नंतर ते झालं तुम्हाला आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तुम्हाला ॲलोवेरा जेलनी मसाज करायचा आहे। चांगल्या क्वालिटीचं खादी क्वालिटीचं कोणत्याही क्वालिटीचं तुम्ही घरचे ॲलोवेरा असेल तर खूपच चांगलं। त्या ॲलोवेरा जेलने तुम्हाला मानेवरती आपल्या पूर्ण हे मसाज करायचं आहे। मसाजचं पूर्ण हे अशी मसाज करायची आहे आणि इकडे हे करून मसाज करायची आहे। व्यवस्थित मसाज करून ते तसंच राहून द्यायचं रात्रभर, तसंच झोपून जायचं आणि सकाळी वॉश करून घ्यायचं। परत तुम्ही 2 वेळेस हे झाल्यानंतर एक अजून स्क्रब ज्यावेळेस तुम्ही करसाल तांदळाच्या पिठाचा असो किंवा बेसन पॅकचा असो, तर तुम्ही हे केल्यानंतर खोबरतेल किंवा तिळाच्या तेलाने सुद्धा मालिश करायची आहे। त्यामुळे सुद्धा मानेला आपल्या छान डीप मॉइश्चर होऊन मान आपली स्वच्छ राहायला मदत होते। आणि परत तुम्हाला जर वजन एक्स्ट्रा तुमचं वजन वेट वाढत असेल आणि तुम्हाला शुगर किंवा पीसीओडी अशी इतर कोणत्याही कारणाचे जर प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सांगणारच आहे। ती मानेची एक्सरसाइज तुम्ही घरी करू शकता, खूप इझी आहे आणि तुम्हाला कोणत्या मानेचा त्रास होणार नाही, मानदुखी पाठदुखी काहीच होणार नाही। तुम्ही इझिली हे करू शकता। आणि ही कसं करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला एक्सरसाइज करायची आहे। तर ती एक्सरसाइज कशी आहे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्ही पहा। लेफ्ट साईडला आणि राईट साईडला बरोबर शोल्डरच्या मध्य ह्याच्यातून मानेला स्ट्रेच जाणवला पाहिजे। व्यवस्थित आपल्याला स्ट्रेच द्यायचं आहे आणि बॅकलासुद्धा मान एकदम आपण जेवढी पाठीमागे आपली टेकवल्या जाईल तेवढी मान आपली हळूवारपणे घ्यायची आहे। समोर पण तसंच करायचं आहे, हनुवटी आपली चेस्टला टच झाली पाहिजे। तर हळूहळू तुम्ही ट्राय करू शकता, एकदम नाही होणार। ज्यांच्या मानेवर जास्त फॅट वगैरे असेल त्यांना एकदम नाही जमणार, ते हळूहळू करू शकता। पुन्हा मग आपण बॅक साईडला लेफ्ट साईडला असं पाहायचं आहे, समोर इकडे दोन्हीकडून पण 1 वेळेस। मी हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडंसं फास्ट चालवलेलं आहे, तुम्ही हे हळूवारपणे करू शकता। आणि एक 10 सेकंद 15 सेकंद जेवढं तुम्हाला होल्ड करता येईल तेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकता। दोन्ही बाजूनी बॅक नेक पाहिल्यानंतर आपल्याला सर्कलमध्ये आपली नेक फिरवायची आहे आणि तीही हळूवारपणे, जास्त काही नका करू। आणि
फास्ट पण नको. तुम्हाला जसं सोपं होईल तसं तुम्ही हळूहळू फिरवायचं आहे दोन्ही बाजूंनी. ही सर्व एक्सरसाइजवर मी जेवढेही टिप्स सांगते मी स्वतः माझ्या अनुभवावरून व मी स्वतः हे करते म्हणून तुम्हाला सांगत आहे. आणि वेट लॉससाठी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर मी ते सुद्धा पुढे या व्हिडिओत आपल्याला येणारच आहे. तेव्हा तुम्ही नक्की कळवा, कारण की मी स्वतः माझ्या अनुभवावरून सांगत आहे. माझं वेट मी स्वतः लॉस केलेलं आहे आणि कोणतेही बाजारचे औषध न घेता. तर हे काही एक्सरसाइज होते मानेसाठी. तर तुम्ही यातील काही अवघड असं नाही. तुम्ही बसल्या बसल्या टी व्ही पाहता क्षणी मोबाईलवर आपण घंटो वेळ घालतो. टी व्ही पुढे एखादा तास जातोच आपला. तुम्ही हे काम करताना देखील तुम्ही मानेचे स्ट्रेच आहे, फक्त मानेला आपल्या स्ट्रेच द्यायचं आहे. बाकी काही कुठं पण असं मोडतोड काही करायची नाही आहे. फक्त आपल्याला स्ट्रेच द्यायचा आहे मानेला, ते पण व्यवस्थितपणे हळूवारपणे. जर तुम्हाला काही मानदुखी पाठदुखीचा त्रास असेल तर तुम्ही हळूहळू करा. जास्त असा स्ट्रेच जो असते पण जर ताण जो पडतो आपल्या नसांवरती तो ताण थोडं कमी प्रमाणात देऊन पहा. हळूहळू तुमचं जसं तुम्हाला सवय होत जाईल ते दिवसातून तुम्ही हे 2-3 वेळेस करू शकता, 3-4 वेळेस करू शकता. असं काही नाही. तुम्हाला कामाने वगैरे पण मानदुखी पाठदुखी होत असेल तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टिप्ससोबत, नवीन एका कोणत्याही आपल्या चांगल्या एखाद्या टिप्ससोबत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.